जागा असतो. स्वतः चित करून घेण्यासाठी जागा आहे. त्यांच्या माता पित्यांना तुकोबाराय धन्यता देतात. धन्य माता पिता दयाची या, व ज्याही कुळा सात्विक मुलं जन्म घेतात त्याचा आनंद देवाला होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. सात्विक आहेत हे कशावरून ओळखायचं तर जे नेहमी गीता भागवत वाचतात, चिंतन करतात, विठोबाला शरण आलेली असतात, हे सात्विक असतात. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जेही भगवत भजनाला आलेली असतात त्याच्याबद्दल तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अशा मुलांची सेवा मला घडली तर ते माझं भाग्य असेल तरी माझ्या दैवा पार नाही. किती भाग्यवान असतात ती मुलं जी की भगवत शरणागती करून चिंतनाला लागतात, गीता भागवताचं पारायण करतात, हे भाग्यवान असतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल या कीर्तनातून अल्पासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आपल्या गावामध्ये 10 वर्ष झालं हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि आज 10व्या वर्षी ही 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. ती कशी आली ते सांगायचं म्हणजे आमचे गावाचे उपसरपंच अशोका गणपती केदार यांच्या कृपा आशीर्वादाने ही मला सेवा मिळाली. ते माझे मी धन्यवाद मानते. आणि जे माझ्या सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व हे भजनी मंडळ, टाळकरी मंडळी आणि संस्थेतल्या मुली पण आहेत, आणि जे उपस्थित असलेले श्रोते मंडळी, महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील आणि बाहेरगावून आलेले सर्व पाहुणे मंडळी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि जे चॅनलवाले त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आपुलिया हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाची या. या अभंगातून तुकोबारायांचा भाव पाहिला तर आपल्याला हे लक्षात येईल की प्रत्येक माणसाने इथं आल्यानंतर जागृत राहणं व स्वतः चित करणं अत्यंत गरजेचं आहे. जर माणूस हितासंबंधी जागाच झाला नाही तर काय होईल आपण विचार करू शकतो. टाळा बसणार नाही. तुका म्हणे टाळा नाही त्याची जागृत राहिलो नाही तर अवकाळ निश्चितच होणार आहे. सावध होऊन विचारपूर्वक प्रवास करणं गरजेचं आहे. कारण या शरीररूपी प्रपंच संसारात मित्रापेक्षा शत्रूच जास्त आहेत व त्यावर विजय मिळवून हित साधन एवढं सोपं नाही पण अशक्यही नाही. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाने झालो दिले दोन्ही, धनायाचे धने आम्ही झालो गोसाई. आतापर्यंत अनेक शत्रूवर विजय मिळवलेले अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ शांती ब्रह्मनाथ बाबांचा खूप गोड प्रसंग आहे.
तो असा की एकनाथ महाराज रोज गोदावरीचं स्नान करण्याकरिता जात असत व तो काळ होता यवनांचा. एके दिवशी स्नानाकरिता नाथबाबा गेले व तिथे स्नान केलं व बाहेर येऊ लागले. त्या यवनाने पाणी खाऊन पानाची पिचकार नाथबाबांच्या अंगावर मारली तरीही नाथबाबांना राग आला नाही. पुन्हा परत गोदावरीचं स्नान केलं व बाहेर येऊ लागले. त्या यवनाने पुन्हा पानाची पिचकारी नाथबाबांच्या अंगावर मारली तरीही नाथबाबा काहीच बोलले नाही. पुन्हा स्नान केलं, पुन्हा थुंकला, पुन्हा आंघोळ, असं करत करत 108 वेळेस ही घटना घडली तरीही नाथबाबांना राग आला नाही. तुंकला प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, देऊन मुक्त केला. अंगावरी तुंकला प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त. अंगावरी तुंकला, देऊन अंगावरी तुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. अंगावर तुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. यवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. एक एक विचारावर विजय मिळवणं शक्य आहे पण सारेही नाही. विठ्ठल विठ्ठल. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ढसावला. ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा वारेल. ब्रह्मरूप होणे हे खरं मानवी जीवनाचे हित आहे पण देवाची भक्ती करून हित करून घेणारा फक्त एकच वर्ग सापडतो, तो म्हणजे संत आहेत. समाजात 4 वर्ग सापडतात, प्रत्येकाची आवड वेगवेगळी पाहायला मिळते. पहिला समाज असा आहे त्याला देवही आवडतो, प्रपंचही आवडतो. दुसरा समाज असा आहे त्याला प्रपंच आवडतो, देव आवडत नाही. तिसरा समाज असा आहे त्याला प्रपंचही आवडत नाही व देवही आवडत नाही. व चौथा समाज असा आहे त्याला देवच आवडतो, बाकी काही आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. पहिला समाज असा आहे त्याला देवही व प्रपंचही आवडतो, हा बेडकाच्या जातीचा समाज आहे. आणि दुसरा समाज असा आहे त्याला देव आवडत नाही, प्रपंच आवडतो. पिसाळलेल्या कुत्र्याच्या जातीचे माणसं असतात व ज्यांना देवही व प्रपंचही आवडत नाही हे गिधाडाच्या जातीचे माणसं असतात. आणि ज्यांना देवच आवडतो बाकी काही आवडत नाही हे मासाच्या जातीचे माणसं आहेत. विठ्ठल विठ्ठल. पहिला प्रकार आहे बेडकाच्या जातीचा. बेडूक माहिती आहे का तुम्हाला? सर्वांना माहिती आहे बेडूक केवढा असतो? तुम्ही का एवढा बेडूक पाहिलाय का? पाहिलाय? बेडूक हा एवढा असतो. बरं कुठे राहतो? पाण्यात का जमिनीवरती? दोन्हीकडे राहतो. तसा एक समाज आहे दोन्हीकडे पुढंच. सप्ताहाला इथं पण हजर. त्याला भजनही जमतो, दारू पण. ही बेडकाच्या जातीचे माणसं असतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रकार आहे पिसाळलेल्या कुत्र्याच्या जातीचा. पिसाळलेला कुत्रा कधी पाण्याकडे जातो का हो? जात नाही. जर गेला तर मेलाच समजायचं, कारण पाणी हे त्याचं मरण आहे. तसा एक समाज आहे त्याला नामस्मरण आवडतच नाही. कीर्तन भजन नामस्मरण आवडतच नाही. फक्त लग्नाच्या वेळेसच देवळाची पायरी चढलेला असतो. नंतर मेल्यावरच देवासमोरून प्रेतरूपाने जावं लागतं. कधीच देवधर्म केलेला नसतो. एवढा वीट त्याला देवाचा येतो. हा समाज म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याच्या जातीचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तिसरा प्रकार आहे गिधाडाच्या जातीचा. गिधाड माहितीये? पाण्यात राहतं का? नाही. जमिनीवर, झाडावर तर आकाशात नुसतं घिट्या घालत फिरत राहते.
तसा एक समाज आहे, तो प्रपंचात पण नाही व परमार्थात पण नाही. एकदा का दारूची बाटली पोटात टाकली रे टाकली, त्याला बायको नको, लेकरं नको, कुणाचीच गरज नसते. तो गटारात पडला तरी त्याला त्याचं दुःख वाटत नाही. त्याला देवाचं काय घेणं देणं नाही व लेकरा बाळाचं काय घेणं देणं नाही. हा समाज म्हणजे गिधाडाच्या जातीचा आहे. विठ्ठल विठ्ठल. चौथा प्रकार आहे माशाच्या जातीचा. मासा कुठे राहतो? पाण्यात. तुपात का राहत नाही? कारण पाणी त्याचं जीवन आहे. जीवन जीविते जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. माशाचं पाण्याचं एवढं अनन्यत्व आहे की मासा पाण्याशिवाय राहूच शकत नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, मासा पाण्यातून काढल्यानंतर किती तासांनी मरेल? तर पाण्याचा वियोग म्हणजेच ते माशाचं मरण आहे. तसं संत जीवन हे माशाच्या जातीप्रमाणे आहे. संतांना देवापासून भजनापासून दूर करणं म्हणजेच ते त्यांचं मरण आहे. भजनी विक्षेप तेची पे मरण, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटेसी केशवा. संतांना नामस्मरण आवडतो व तुम्हा मला नामस्मरण सोडून बाकी सर्व आवडतं. विठ्ठल विठ्ठल. संतांचं जीवन हे खूप अभ्यास करण्यासारखं आहे. गोपीचं जीवन पहा, कशा जगत होत्या गोपी. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडीसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया. किंवा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणून आवडे. संत समाजाने त्याचं हित करून घेतलेलं असून आता आपण हिताच्या ठिकाणी जागा व्हावा हा संतांचा उपदेश आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या हितासाठी स्वतःचा देह कष्टवितात, पण श्रेय स्वतःवर न देता आई वडिलांना देतात. अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता दोष लागता, 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 आपुलिया हिता दोष लागता. धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया. पुत्र होती जसातिक, पुत्र होती जसातिक, पुत्र होती जसातिक, पुत्र होती जसातिक. कुळकन्या पुत्र होती जसातिक, कुळकन्या पुत्र होती जसातिक, कुळकन्या पुत्र होती जसातिक, कुळकन्या पुत्र होती जसातिक. तुकोबाराय या पहिल्या चरणात स्वहिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मातेपित्यांना धन्यता देतात. मला प्रश्न हा मांडायचा आहे की हिताच्या ठिकाणी कोण जागा होऊ शकतं? जगात फक्त आपणच आहोत का इतरही आहेत? 84 लक्ष योनी आहेत. काही मासेच्या रूपाने, सापाच्या, हत्तीच्या, गाढवाच्या रूपाने जन्म घेतात. मग किडा मुंगी पशु पक्षी स्वतःवर हित करून घेऊ शकतात का किंवा घेतात का? तर नाही.
का तर आपल्या गावात असं कधी झालंय का की गावातील गाय म्हैस बैलगाडो यांची सप्ताह काढण्यासाठी मीटिंग झाली, सप्ताह पार पडला, असं कधी होत नाही. म्हणून पशुवाधिकांच्या हिताच्या ठिकाणी जागा होण्याचा विषय संपला. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, उपजताची मरती, बहिरे अंध होती पांगुळ मुखी. जे नर शरीरात जन्म घेतात ते तर ज्यांनी नर शरीर मिळवलंय या सर्वांनी हित करून घेतलेलं आहे का? तर नाही. का तर प्रत्येकाचं जगणं वागणं बोलणं वेगळं आहे. प्रत्येक जण देवाच्या वाटून वळलेला नाही. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या गुणात वावरत आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. सत्व रज तम हे 3 गुण आहेत. या 3 गुणात जग वावरत आहे. तर जो सत्वगुणी आहे तर ते एक ना एक दिवस हिताच्या ठिकाणी जागा होईल. पण तमगुणी व रजगुणी माणसाचं हित होणं अवघड आहे. तर जे सत्वगुणाकडे वळलेले आहेत त्याच्यात 4 वर्ग पडतात. अधमाधम भक्त, अधम भक्त, उत्तम भक्त व मध्यम भक्त. जे उत्तम भक्त आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. अधमाधम भक्त व अधम भक्त यांचं हित करून घ्यायला वेळ आहे. म्हणजे किती जन्मसेवा व भक्ती करावी लागेल हे सांगता येणं अवघड आहे. पण जो मध्यम भक्त आहे, जो देवाच्या अगदी जवळ आहे, म्हणून साधू संतांना उत्तम भक्त म्हणजे संत हे जाग करतात हित करून घेण्यासाठी. उठा उठा साधू संत, उठा साधू संत साधा फुले हिता, जाईला नरदेह मग तैसा भगवंत, जाईला नरदेह मग तैसा भगवंत. साधू संत साधा फुले हिता, जाईला नरदेह मग तैसा भगवंत, जाईला घेशे चला जावो रावळाची, काळगाची कागद हळदीले कलिया, जगी काळगाची कागद हळदीले कलिया. उठा उठा साधू संत साधा फुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. मध्यम भक्त हित करून घेऊ शकतो पण सावध होणं गरजेचं आहे. ब्रह्माध्यास टाकून देणं गरजेचं आहे. देव ओळखून भक्तीत सन्मान होऊन भक्ताची अवस्था ओळखणं म्हणजेच आपुल्या हिताच्या ठिकाणी जागवून होय. आपुलिया हिता जो असे जागता, शेवटचं उत्तर देऊन टाकते. उदाहरण द्या असं कोण म्हटलं? उत्तर देऊन टाका. उदाहरण नंबर 1 ध्रुव बाळ. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्य. ज्या देवाने ध्रुवाला आढळपद दिलं तो ध्रुव हिताच्या ठिकाणी जागा झाला व जीवन धन्य झालं. कोण हा ध्रुव? थोडा इतिहास पाहू. ध्रुव बाळाचा इतिहास तुम्हा सर्वांना माहिती आहे. ध्रुव बाळाला आईने सुनीतीने सांगितले की हे तुझे वडील आहेत. तेव्हा 5 वर्षाचे ध्रुव बाळ पहिल्यांदाच बापाच्या मांडीवर बसला व हे सावत्राईनं पाहिलं. सुरुचीने ध्रुव बाळाचा अपमान केला, हाताला धरून खेचलं आणि इतक्या लहान ध्रुव बाळाला फटकारून सांगितलं की ध्रुवा, तुला राजवाड्यात येण्याचा अधिकार कुणी दिला? खबरदार, जर पुन्हा राजवाड्यात आलास तर तुला जर बापाच्या मांडीवरच बसायचं असेल तर तू वनात जा, तिथं तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न करून घे आणि देवाला वरदान माग की देवा मला सुरुचीच्या पोटी जन्म दे आणि तू जेव्हा माझ्या पोटी जन्म घेशील तेव्हाच तुला बापाची मांडी प्राप्त होईल. असा ध्रुव बाळाचा अपमान केल्यास ध्रुव बाळ रडत रडत राजवाड्याच्या बाहेर येतो. समोर आपल्या आईला पाहून मिठी मारून खूप रडू लागतो. आई, मला बापाच्या मांडीवरच बसायचंय, सांग मी काय करू?
तेव्हा सुनीती म्हणते, ध्रुवा तू खरंच वनात जा, तिथं जाऊन तपश्चर्या कर आणि देवाला प्रसन्न करून घे. आईची आज्ञा घेऊन चालत चालत वनाच्या दिशेने निघतात. विश्वात एक आश्चर्यच आहे की 5 वर्षातच देव मिळवण्याची इच्छा निर्माण होणं हे परम भाग्य आहे. चालत चालत निघतात. समोरून नारदजी येतात. इतक्या लहान ध्रुव बाळाला पाहून नारदजींना पण आश्चर्यच वाटतं. नारदजी विचारतात, कोण तू, कुठून आला, का आला, कारण विचारतात. तेव्हा 5 वर्षाचे ध्रुव बाळ सर्व घडलेली हकीकत प्रसंग सांगतात. नारदजींना पण आश्चर्यच वाटतं. नारदजी परीक्षा घेतात. तुझं हे वय नाही, जंगलात हिंस्र पशु असतात, तुला हे जमणार नाही. तरीही ध्रुव ऐकायला तयार नाही. शेवटी नारदजी ध्रुव बाळाला शिष्य करून घेतात आणि मंत्र देतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. वासुदेवाय हरे वासुदेवाय. वासुदेवाय हरे वासुदेवाय. वासुदेवाय हरे वासुदेवाय. वासुदेवाय हरे वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय. ओम नमो भगवते 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 वासुदेवाय. असा मंत्र देतात. द्वादशाक्षराची दीक्षा देऊन मथुरेला जाऊन यमुनेच्या तटावरती साधना करण्याचा सल्ला देतात. बघा, संत सुद्धा मिळवणं हे देवाची कृपा झाली समजायचं. बिनु हरी कृपा मिली नाही संता. ध्रुव बाळ मथुरेला जाऊन यमुनेच्या तटावरती बसून साधना आरंभ करतात. तर काही नियम ठरवून घेतात. पहिला महिना 3 दिवसातून एकदा फलाहार करून साधना करतात. दुसरा महिना 6 दिवसातून एकदा वृक्षाचे पाने खातात. तिसरा महिना 9 दिवसातून एकदा यमुनेचे पाणी पितात. आणि चौथा महिना 12 दिवसातून एकदा वायू भक्षण करतात. आणि 5वा महिना चालू झाला व योगाची क्रिया प्राणायाम चढवला. वायूच बंद हाहाकार. देव पळू लागले. सर्व देवता भगवान विष्णू जवळ जातात. भगवान विष्णू म्हणतात, माझा आत्मा त्याच्या आत्म्याशी विलीन झाल्यामुळं हे सगळं चालू झालं आहे. सर्व देवता त्वरित ध्रुवाजवळ येतात व हृदयाचे देवाचं रूप होतं ते गुप्त करतात. ध्रुव डोळे उघडतो व समोर आपल्या हृदयात जे रूप होतं तेच समोर प्रत्यक्ष बघता आनंद होतो. पण काय बोलावं काहीच सुचत नाही. त्यावेळेस देव गालाला शंखाचा स्पर्श करतात. ध्रुवाला ज्ञान प्राप्त होतं. ध्रुव देवाची स्तुती करतो. यवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्रणामो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुव देवाची स्तुती करतो. भगवंताने
36 वर्ष राज्य सांभाळण्याचे सांगितले. मगच ध्रुवाला ढळपद प्राप्त झालं, पण कधी सावध झाले म्हणून देवाची कृपा झाली. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. मग देव का फक्त ध्रुवालाच भेटला का? तर नाही, सकल सज्जनांना झालेले आहे. देव भगवंताने संतांची चाकरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. उंच नीच काही नेने भगवंत उंच काही नेने भगवंता, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंता. देश भाव भक्ती देखो निया, देश भाव भक्ती देखो निया, देश भाव भक्ती देखो निया. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखो निया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले वेणी. सजन कसाया विकू लागे मांस, माया सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, सोख्या मेळ्या संगे डोरे ओढी. नामयाची जणी सेवे वेशी शैनी, धर्मा घरी पाणी वाहे जाडी. नाम सेवे जेवी नवे संकोचित, ज्ञानी यांची भिंत अंगे ओढी. अर्जुनाचे रती होये हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. गवळीयाचे घरी अंगे गाई बळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोशी गर्भवासी. मीराबाई साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडीवार. घडी माती वाहे गौऱ्या कुंभराची, हुंडी त्या मेत्याची अंगे भरी. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखो निया. तर भगवंताने सर्व संतांची चाकरी केलेली आहे, तर एवढ्याच हित झालेला आहे. शबरीमयीच हित झालेला आहे, तर याच्याच माता पित्यांना तुकोबाराय धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची या. व ज्याही कुळात सात्विक मुलं जन्म घेतात, त्याचा आनंद देवाला होतो. अभंगाची होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक. होळी कन्या पुत्र होती जय सात्विक, होळी कन्या पुत्र होती जय सात्विक. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक. होळी कन्या पुत्र होती जय सात्विक, होळी कन्या पुत्र होती जय सात्विक. जया तारी ग, जया तारी ग, वाटे देवा. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जया तारी ग, जया तारी ग, वाटे देवा. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक.
सात्विक राहतं व त्याचा आनंद देवाला होतो. तीच कन्या व तीच पुत्र देवाला आवडत राहतात तर कोणते? अभंगाचे तिसरे चरण. गीता भागवता करती श्रवण, गीता भागवता करती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन, अखंड चिंतन, इटोवाचे इटोवाचे कन्या पुत्र होती जय सात्विक, भोळे कन्या पुत्र होती जय सात्विक. गीता भागवताचं चिंतन करतात, श्रवण करतात ते मुलं देवाला आवडत राहतात. भगवंताचं चिंतन करण्यात, नामस्मरण करण्यात मानवाचं हित होतं ते आपण केलं पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा शेवटी तुकोबाराय म्हणतात, आशांची मला सेवा घडावी आणि जर घडली तर ते माझं भाग्य असेल. अभंगाचे शेवट. गडोद्यांची सेवा तुका म्हणे माझा, 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 गडोद्यांची सेवा. हरी माझ्या दैवा पार नाही, हरी माझ्या दैवा पार नाही, तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, कोळे कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा